अजित पवार हे फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नव्हते, तर राज्याच्या राजकारणाचा एक अविभाज्य भाग होते. त्यामुळे दादांच्या अकाली जाण्याने फक्त पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण एका निर्णायक वळणावर आलं आहे. दादांच्या निधनामुळे जणू काही राज्याच्या राजकारणाला ब्रेक लागल्यासारखं वाटत आहे. पण अर्थात हा ब्रेक तात्पुरता आहे. कारण राजकारण कधीच थांबत नाही. ते केवळ दिशा बदलतं आणि दादांशिवाय पुढे जाणं हे वास्तव आहे. हेही पवार कुटुंब आणि पक्षातील सगळे नेते आणि कार्यकर्त्यांनी स्वीकारलं आहे. सध्या प्रसार माध्यमांमध्ये ज्या काही चर्चा सुरू आहेत त्यावरून चित्र स्पष्ट होईलच. पण इथं प्रश्न इतकाच आहे की आता राजकारण नेमकं कसं असेल? या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणाचा संभाव्य प्रवास कसा असू शकतो हे पाहू. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. अजितदादांच्या जाण्याने सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे राष्ट्रवादीचं भवितव्य काय असेल. सध्या पक्षाकडे आमदार असल्याने आणि सत्तेत सहभाग असल्याने पक्ष मजबूत आहे. पण अजितदादांच्या जाण्यामुळे येत्या काळात नेतृत्वाची उणीव जाणवणार आहे. कारण दादा गेल्यामुळे पक्षाचे सगळे निर्णय, नियंत्रण आणि नेत्यांशी संवाद ही त्रिसूत्रीच हरवली आहे. त्यामुळे सध्या पक्ष सैरभैर अवस्थेत असल्याचं दिसत आहे. आता या टप्प्यावर 3 पर्याय राष्ट्रवादी पक्षाकडे असू शकतात. त्यातला पहिला पर्याय म्हणजे पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एकत्र येणं. अर्थात हा पर्याय शरद पवारांच्या भूमिकेवर ठरणार आहे. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं असेल. त्यानंतरचा दुसरा पर्याय आहे तो म्हणजे पक्षातील इतर महत्त्वाच्या नेत्यांनी आपल्यापैकीच एखाद्या नेत्याला पुढं करून शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिलेल्या नेत्यांना सामावून घेणं. आणि त्यानंतरचा तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पर्याय म्हणजे शरद पवार भाजप विरोधी भूमिकेवर ठाम राहिले तर त्यांना दूर ठेवून भाजपसोबत सत्तेत कायम राहणं. पण यापैकी कोणताही निर्णय सोपा नाही. कारण हा केवळ पक्षाचा प्रश्न नाही, तर पवार घराण्याच्या राजकीय वर्चस्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळे निर्णय घेण्यापेक्षा एकच भूमिका घेतील किंवा पक्षातला एक गट दुसऱ्या गटाला पाठिंबा देईल अशी शक्यताही नाकारता येत नाही. पण इथंही हा प्रश्न आहे की तो पर्याय खरंच सक्षम असेल का? तर यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे अजितदादांच्या जागी नवा पक्षाध्यक्ष कोण असेल आणि उपमुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार. पण इथं मुद्दा हा आहे की फक्त पदावर बसणं म्हणजे नेतृत्व नाही. कारण अजितदादांसारखं सर्वांना सोबत घेणं आणि कठोर निर्णय घेताना सगळ्यांना विश्वासात ठेवणं ही क्षमता पक्षात आज कुणाकडेच दिसत नाही. कारण पक्ष चालवायला माणसं मिळतात, पण नेतृत्व कोणा एकाकडेच असतं. त्यामुळे दादांनंतर पक्षाला सर्वात जास्त गरज आहे ती आश्वासक नेतृत्वाची. आणि म्हणूनच पवारांच्या घरातूनच कोणीतरी तातडीने पर्याय दिला गेला तर भावनिक बंधक टिकेल. अन्यथा नेतृत्वाच्या शोधात कार्यकर्ते आणि नेते बाहेरचा आधार शोधतील आणि तो पक्षासाठी धोक्याचा इशारा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणूनच कदाचित नरहरी झिरवळ यांनी माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा अशी मागणी केली असावी. आता हे झालं राष्ट्रवादीपुरतं. पण अजितदादांच्या निधनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मोठी हानी झाली आहे. त्यांनी एक जवळचा मित्र गमावला आहे. कारण महायुतीत अजित पवार हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी बॅलन्स फॅक्टर होते. त्यामुळे सरकार चालवताना त्यांना दादांचा मोठा आधार असायचा. अर्थात आज सरकारकडे बहुमत असल्याने कोणताही धोका नाही. पण सत्तेत संतुलन राखण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना मोठी कसरत करावी लागू शकते. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवार गेल्यानंतर मोठा भाऊ गेल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे त्यांनाही सरकारमध्ये अजितदादांच्या अनुभवाची गरज भासणार आहे. पण अजितदादांसारखा निर्णयक्षम आणि सर्वांना जोडून ठेवणारा नेता गेल्यानं राज्याच्या राजकारणाचं समीकरण आणि दिशा सगळंच बदलणार आहे. पण त्यात अजितदादांसारखा दिलखुलासपणा नसेल, हेच राज्याच्या बदलत्या राजकारणाचं सर्वात मोठं वास्तव असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? अजितदादा गेल्यानंतर राज्याच्या राजकारणात आणखी कोणते बदल होतील? आम्हाला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आमच्या महाराष्ट्र कट्टा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.